आज म्हटलं काहीतरी साधं सिंपल बनवावं, तर रात्री मी राजमा भिजू घातले, सकाळी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, कुकर मीठ टाकलं, पाणी 1 ग्लास ॲड करून त्याला मीडियम फ्लेमवरती 4 शिट्ट्या करून घेतल्या. कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं वाटण्यासाठी. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, लसूण टाकायचं, टोमॅटो टाकायचा, गुलाबी कलर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर ना आपण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचा. कुकर थंड झाल्यानंतर ओपन करून बघायचा, राजमा आपला छान शिजलेला आहे. त्याच कढईमध्ये आपण आता फोडणी देणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे. जिरे, मोहरी आणि सिनमन टाकायचं, लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद पावडर आणि जे वाटण होतं ते सगळं टाकायचं. तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्यानंतर ना राजमा ॲड करून घ्यायचा आहे शिजलेला. तुम्हाला जसा रस्सा बनवायचा असं तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे, तुम्ही पण गरमच टाका. कस्तुरी मेथी टाकायची, खूप सारी कोथिंबीर टाकायची. 5 मिनटं मंद आचेवरती त्याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे आणि मस्त असं आपण ताटामध्ये वाढून घ्यायचं. मी त्याच्यासोबत इंद्रायणी राईस बनवलेला होता, एकच नंबर लागतो इंद्रायणी राईस असा राजमा चावलसोबत. तुम्ही पण घरी बनवून खा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा.